नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। केंद्र सरकारच्या मंजूर कायद्याला विरोध म्हणून कालपासून देशभरातील ट्रक चालक 3 दिवसाच्या संपावर गेले असून याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडला असून नवी मुंबईतील APMC बाजारात फळे भाज्यांची आवक जवळपास 70% घटली असून काही तुरळक ठिकाणाहून गाड्या आल्या तर राज्याबाहेरील एकही गाडी बाजारात आली नाही, तर राज्यातील अनेक ठिकाणाहून भाज्या आणि इतर वस्तूंच्या येणाऱ्या गाड्या आल्याच नाहीत। त्यामुळे आजची गाड्यांची आवक तब्बल 70% घटली असून याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर होण्याची भीती व्यापारी करत आहेत। सरकारच्या माध्यमातून संपावर तोडगा काढून जर उद्यापर्यंत चालकांचा संप मिटला नाही तर आवक आणखी खाली येऊन भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढतील। त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संप मिटवावे, अशी पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी व्यापारी करत आहेत। त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मार्केटमध्ये सध्या परराज्यातला माल दिसत नाहीये आणि जो काही माल आहे तो स्थानिक आपला नाशिक, नगर, पुणे, सातारा जास्तीत जास्त एवढाच माल दिसतोय। आवक गाड्यांची साधारणपणे 30% आवक आहे 100%पैकी। किमतीमध्ये दरवाढ होणार, आवक कमी होणार, बाजार वाढणार थोडे। गिरायकांना सध्या तर काही फरक दिसत नाही, परंतु निश्चितच आज रात्रीपासून फरक दिसेल। मालच नसतील, गाड्या जर येणार नाही तर माल येणार नाही। मार्केटवर पण म्हणजे मार्केटच बंद असेल। महाराज सुनील वागचौरे। सध्या गाड्यांची आवक कमी आहे। कालच्या त्या ड्रायव्हरच्या तो काय क्लेम झालाय, त्या क्लेममुळे ड्रायव्हरची आवक कमी आहे, म्हणजे मालाची आवक कमी आहे। त्याचा फार फरक पडलेला आहे। किती फरक पडला? कुठून माल येत नाही? पुणे, नाशिकवरून मालाची आवक एकदम कमी आहे। 100%पैकी 30% आवक आहे सध्या मार्केटमध्ये। मग गिरायक आहे तो आहे का सध्या? गिरायक एकदम कमी आहे मार्केटला। किमतीमध्ये काय वाढ? किमतीमध्ये वाढ नाही, स्थिर किंमत आहे। ह्याच्यामुळे पुढे काय येणाऱ्या 2-3 दिवसात काय भरपूर फरक पडेल। काय वाटतं, किती प्रमाणात गाड्या कमी होतील का मार्केटमध्ये किती असेल पुढे? भरपूर म्हणजे 20% माल येईल, 20% पण येईल का नाही याची गॅरंटी नाही। त्याच्यामुळे काय परिणाम होईल? जो मार्केटात काय परिणाम होईल? बाजारभाव वाढतील, डबल होतील बाजारभाव। जो काय गाड्या येतील, कशा बाहेरून माल येईल, त्याच्यामध्ये भरपूर फरक, म्हणजे बाजारभाव डबल होतील। याच्यापेक्षा काय होणार आहे? नाव काय तुमचं? श्रीकांत पाटील।